नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज सर म्हणू लागतात, नागराजवर आपण केस केली आहे, पण ती एवढी स्ट्रॉंग नाही. जोपर्यंत महिप्त शिखरे तोंड उघडत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर सुमन काकू म्हणतात, भाऊजी, अहो मी आहे ना, मी साक्षी देईन. रविराज सर म्हणतात, हो सुमन, पण तरी सुद्धा महिप्त शिखरीने तोंड उघडणं खूप महत्वाचं आहे. जर महिप्त शिखरीने तोंड उघडलं तरच आपली केस स्ट्रॉंग होऊ शकते. तर अर्जुन म्हणतो, सीनियर तू बोलतोयस ते अगदी खरं आहे, परंतु काही झालं तरी महिप्त शिखरे तोंड उघडायला तयार नाही. मला तरी असं वाटते की काहीतरी कारण आहे की ज्यामुळे महिप्त शिखरे तोंड उघडत नाही. अगोदर आपल्याला ते कारण शोधावं लागेल, तरच कुठेतरी महिप्त शिखरे तोंड उघडायला तयार होईल, असं मला तरी वाटते. रविराज सर म्हणतात, मलाही तेच वाटते की महिप्त शिखरे तोंड न उघडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, आणि जोपर्यंत तो तोंड उघडत नाही तोपर्यंत आपण नागराजवर गंभीर आरोप नाही करू शकत, कारण नागराज नेहमी हेच सिद्ध करत राहील की माझा यामध्ये काहीही दोष नाही आणि तो व्हिडिओ खोटा आहे. हेच तो वेळोवेळी कोर्टासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. तर आता सुमन काकू घाबरतात आणि म्हणू लागतात, अजूनही सगळं संपलं नाहीये. तर आता रविराज सर सुमन काकूनाला शांत करतात आणि म्हणू लागतात, सुमन, असं नाहीये, लवकरच सगळं काही संपेल. परंतु सुमन, तू काळजी करू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगोदरच तू खूप भोगलेस आणि आता तू एकटी आहेस. सुमन काकू म्हणतात, नाही भाऊजी, मी एकटी नाहीये, तुम्ही सर्वजण आहातच ना माझ्यासोबत. रविराज सर म्हणतात, हो, पण ज्यावेळी तुला गरज होती त्यावेळी तुझा भाऊ कुठे गेला होता? सुमन, मी खरंच हात जोडून माफी मागतो, कारण तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे नाही उभा राहू शकला. सुमन काकू म्हणतात, नाही भाऊजी, या सगळ्यामध्ये तुमचा दोष नाहीये, तुम्ही स्वतःला दोषी समजू नका. खरं तर हे आतल्या काठीचे माणूस आहेत. तुमच्या समोर कधीच त्यांनी मला त्रास दिला नाही. त्यांच्यातला राक्षस तुमच्या समोर कधीच जागा झाला नाही, परंतु तुमची पाठ वळली की मग यांच्यातला राक्षस जागा व्हायचा. ती प्रवृत्ती मी पाहिली आहे वेळोवेळी. मला वाटायचं की तुम्हाला सत्य सांगायचं, पण माझी कधीच हिंमत झाली नाही, आणि म्हणूनच तर या सगळ्यामध्ये माझा दोष आहे, मी सत्य लपून ठेवलं. रविराज सर म्हणतात, सुमन, मला नागराजच वागणं नेहमीच खटकायचं. मला सुद्धा वाटायचं की नागराज चुकीचं वागतोय, चुकीच्या वळणाला लागतोय, तो धंदा नसताना घराबाहेर पडतोय, नको त्या माणसांशी मैत्री करतोय. हे सगळं मला खटकत होतं, परंतु त्यावेळी त्याच्या गंभीर गुन्ह्यांचा मी विचार केला नाही. मी त्याच वेळी जर विचार केला असता तर कदाचित मी तुला वाचवू शकलो असतो. सुमन काकू म्हणतात, नाही भाऊजी, तुम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि मी तुम्हाला काही सांगितलं नाही, कारण तेवढी माझी हिंमतच झाली नाही. परंतु आता सायजीने मला हिंमत दाखवली, तिनेच मला यात कसं वागायचं हे शिकवलं, आणि म्हणूनच आज हिंमतने बोलण्याची ताकद माझ्यात आली. भाऊजी, या सगळ्याला निमित्त ठरली ती फक्त सायली. असं म्हणत आता सुमन काकू सायलीच कौतुक करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता घाईघाईने साक्षीला भेटण्यासाठी आलेली असते. आता येताच प्रिया म्हणू लागते, साक्षी, काय झालंय? तू मला असं अचानकच भेटायला का बोलावलेस? आता साक्षी शांत होते, ती काहीच बोलत नाही, कारण महिप्त शिखरेच बोलणं तिला आठवतं. या जगात कोणावरही भरोसा ठेवून नकोस, नाग्यावर तर नाही आणि त्या प्रियावर तर अजिबातच नाही. तर रिया म्हणते, अग बोल ना, काय झालंय? काही प्रॉब्लेम झालंय का? तू तर काहीच बोलत नाहीस. अग, तू जर बोलली नाही साक्षी तर मला कसं कळणार? अण्णा सरांना अरेस्ट झाली आहे, त्याबाबतीत काही आहे का? तर प्रियाला साक्षी म्हणू लागते, ते तर आहेच, परंतु आज सायलीने मला बघितलं. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, काय, कुठे आणि कसं? तू नक्की कुठे गेली होतीस? तर साक्षी म्हणते, अग मी आज एका कॅफेमध्ये गेली होती आणि घडलेला सर्व प्रकार आता साक्षी प्रियाला सांगू लागते की कॅफेमध्ये सायली
आणि तिची कशा प्रकारे धडक झाली आणि सायलीने आपल्याला कशा प्रकारे पाहिलं हे सर्व ऐकताच प्रिया म्हणू लागते, साक्षी ग, तुला काही कळतंय का? तुला माहीत आहे तुझा हा गेटअप काही उपयोगाचा नाही आणि तुला तर पनवेलमध्येच राहायचं बाई. तुला पनवेलमध्ये राहायचं आहे ना, मग पण राहतेस ना, मग ती घरात तरी लपून रा. तू सारखी सारखी बाहेर का फिरतेस साक्षी? तुला कळतंय का तुझ्या अशा वागण्यामुळे आपलं सगळं काही अंगाशी येऊ शकतं. आणि आता मला सांग सायलीने जर तुला ओळखलं असेल तर साक्षी म्हणते, तेच तर मला वाटत नाहीये की सायलीने मला ओळखलं असेल, कारण त्या क्षणाला मी मास्क लावला होता. तर प्रिया म्हणते, मग आता आपल्याला कसं कळणार आहे की सायलीने तुला ओळखलं की नाही? तर साक्षी म्हणते, त्यासाठी तर मी तुला बोलावलं आहे. आता तू सायलीवर लक्ष ठेवायचं आहे, तिच्या बोलण्यावर लक्ष ठेवायचं आहे. तिच्या बोलण्यातून माझा उल्लेख होतो का तिने मला ओळखलं का हे जर ती काही बोलत असेल तर ते तुम्हाला सांगायचे आहे. तर प्रिया म्हणते, झालं यासाठीच तर माझा जन्म झालाय ना, 24 तास याच्यावर नाही तर त्याच्यावर लक्ष ठेवायचा असं म्हणत प्रिया खूप चिडते. आणि त्यानंतर प्रिया शांत साक्षीला म्हणू लागते, साक्षी अगं आता तरी घराबाहेर पडू नकोस, कारण आता जर काही झालं तर आपल्याला वाचवायला कुणीच नाहीयेत. महिप्त सरही नाहीयेत आणि नागराज काकाही नाहीयेत. त्यामुळे आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडणं खरंच खूप कठीण होईल. साक्षी तुला कळतंय का? साक्षी म्हणते, हो तू अगदी बरोबर बोलतेस. आता प्रिया तिच्या मनात नक्की काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी ती आता साक्षीला प्रश्न करत म्हणते, साक्षी ग, मला सांग, अण्णासरांना यांना जेल झाली आहे, त्यानंतर त्यांना भेटायला तू कधी गेलीच नाहीस का ग? तर आता साक्षी खोट बोलत म्हणते, नाही अगं मी कशी जाणार, कारण मी जर तिथे गेले आणि कोणी मला ओळखलं तर. प्रिया म्हणते, तेही अगदी बरोबर आहे, पण अण्णा सरांवरच प्रेम म्हणून जर तू कोणतीही रिस्क घेतलीस तर, कारण वडिलांवर असणाऱ्या प्रेमापोटी तू कोणतीही रिस्क घेऊ शकतेस हे मला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच मी तुला विचारलं. साक्षी म्हणते, नाही मी अजून तरी कोणतीही रिस्क घेतली नाही. तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, परंतु आता तरी जपून रा. आता तू कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी तुलाच घ्यायला हवी. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली शांतपणे झोपलेली असते. अर्जुन उठतो आणि पाहतो तर सायली अजूनही झोपलेली असते. अर्जुन म्हणतो, हे काय आज चक्क मला उठायला उशीर झालाय की माझ या बायकोला, कारण चक्क आज माझी बायको अशी शांत झोपली आहे आणि मी मात्र माझ्या बायकोच्या अगोदर उठलो आहे. असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहत असतो. सायली शांत झोपलेली असते आणि तिचं ते सौंदर्य पाहून अर्जुन मात्र तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो. अर्जुन म्हणतो, खरंच किती गोड दिसते माझी बायको. आणि त्याचवेळी सायलीला जाग येते. सायली म्हणते, हे काय तुम्ही आज पहाटेच उठला आहात? अर्जुन म्हणतो, नाही मी तर माझ्या वेळेतच उठलो आहे. तर सायली म्हणते, म्हणजे मला उठायला उशीर झाला? सायली पाहते तर खूप उजाडलेलं असतं, खूप उशीर झालेला असतो. सायली घाबरतच म्हणते, अरे बापरे, मला उठायला एवढा उशीर झाला. एवढ्यात मी सगळं काम आवरून नाश्ता बनवायला घेते. आज बाहेरचा सडा घालायचा राहिलाय, रांगोळी काढायची राहिली आहे, कधी होणार हे सगळं काही? असं म्हणत सायली घाईघाईने आता बाहेर पडायला पाहत असते, परंतु अर्जुन तिला काही जाऊ देत नाही. अर्जुन म्हणतो, तू बस, काही उशीर झालेला नाही. सायली म्हणते, अहो तुम्हाला कळते का सगळ्या कामाचा लोड आईंवर येईल? अर्जुन म्हणतो, नाही असं काहीही होणार नाही, विमलताई आहेत ना मदतीला, मग तू काळजी करू नकोस, मी तुझा हात काही सोडणार नाही. मी जर तुझा हात असाच जर खट्ट पकडून राहिलो तर मग तू काय करणार आहेस? तर सायली म्हणते, मी चिडेना. तर अर्जुन म्हणतो, मग काहीच हरकत नाही, कारण चिडल्यानंतरच माझी बायको अजून सुंदर दिसते. अर्जुन काही सायलीचा हात सोडायला तयार नसतो. सायली म्हणते, मी चिडले आहे. अर्जुन म्हणतो, हो चालेल मला आता. सायली अर्जुनच्या हातावर एक फटका मारते आणि तिथून उठून जात असते, परंतु अर्जुन आवाज देत म्हणतो, बायको, असं म्हणत
तो सायलीच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, रागवण्याचा पहिला रोल चेहऱ्यावरच हसू असं दाखवायचं नसतं. आता मात्र सायली वाजतच तिथून निघून जाते. आता अर्जुन मात्र सायलीमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. तर दुसरीकडे सायली आपली काम आवडते आणि धावत पळत किचनमध्ये येते आणि म्हणू लागते, सॉरी आई, मला उठायला खरंच उशीर झाला. मी पटापट नाश्ता बनवायला घेते. आणि त्यानंतर यांचा डबा बनवते. कल्पना ताई म्हणतात, अगं, तुला एवढा उशीर झाला नाहीये, तू सावकाश कर. तर विमल ताई म्हणतात, सायली ताई, आज नाश्त्यामध्ये आपण थालीपीठ बनवायचे आहेत ना? तर सायली म्हणते, हो आता. त्याचवेळी प्रिया तिथे आलेली असते. प्रिया इकडे तिकडे फेया मारते आणि त्यानंतर किचनमध्ये येत म्हणते, आई, मी काम करू का? आजचा नाश्ता मी बनवू का? सांगा ना, काय बनवू? पोहे, उपमा, शिरा? त्यापेक्षा एक काम करते, अगोदर कॉफी बनवते आणि त्यानंतर बाकीचं बनवायला घेते. आता मात्र सायली कल्पनाताई यांना खूप टेन्शन आलेलं असतं. कल्पनाताई सायलीला शांत करतात आणि म्हणू लागतात, सायली, अगं, तू उठलीयस उशिरा. अरे, त्यामुळे बाहेर रांगोळी काढायची राहिली होती ना? तर सायली म्हणते, हो ना आई, माझी रांगोळी काढायची राहूनच गेली आणि आता तरी मला शक्य होईल असं नाही वाटत. कल्पना ताई म्हणतात, काही हरकत नाही, रांगोळीच काढायची आहे ना? मग आपलीत नवी काढेल हो की नाहीत नवी? आता मात्र प्रिया होकार देते आणि त्याचवेळी विमल ताई म्हणतात, वहिनी, मला माफ करा, आज घाईघाईत कारंजा किल्लेदार याला एवढा घाबरतोस? नक्कीच काहीतरी घडलंय, पण तू आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोयस का? पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुला जास्तच खांब फुटला. एवढा का घाबरलायस तू? तुझी तर वाघाची शेळी झाली आहे. महिप्त शिकरे, बरं ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण मला सांग, तुला 2 दिवसापूर्वी कोणीतरी वकील भेटायला आली होती. नाव काय म्हणालेत? इन्स्पेक्टर साहेब. त्याचं डोकेट विशाखा असं म्हणत अर्जुन आठवू लागतो. तर त्याचवेळी महिपाई म्हणतात, प्रभूने. अर्जुन म्हणतो, हा बरोबर, आता तुझं तोंड उघडलं ना? पण डोकेट विशाखा प्रभूने, ही नक्की कोणती वकील आहे? कारण तुझ्यापेक्षा जास्त वकिलांना तर मी ओळखतो, परंतु डोकेट विशाखा प्रभूने हे नाव आमच्या सर्कलमध्ये मी कधी पाहिलंही नाहीये, किंवा इतक्या वकिलांमध्ये डोकेट विशाखा प्रभूने कोणीच नाहीयेत. मग ही नक्की वकील कोण आहे जी तुला भेटायला आली होती? म्हणजे एंट्री तर आहे, परंतु तू तिला वकीलपत्र दिलेस का? पण जर वकीलपत्र दिलं असतं तर तशी एंट्री ही झाली असती, पण तू एंट्रीही केली नाहीयेस, वकीलपत्रही दिलं नाहीयेस, किंवा तिच्या आणि तुझा काही कॉन्टॅक्टही झालं नाहीये आणि तशी एंट्रीही नाही. मग तरी सुद्धा डोकेट विशाखा प्रभूने तुला भेटायला का आली? नक्की काय कारण आहे की डोकेट विशाखा प्रभूने तुला मदत करायला निघाली आहे? पण या अगोदर तुझी वकील वेगळी होती ना, डोकेट दामिनी देशमुख? मग आता ती बदलली आहे का? दुसरी डोकेट विशाखा प्रभूने त्या ठिकाणी आली, पण तिचा फोन नंबर, तिच्या घरचा ॲड्रेस माहीत असेल ना तुला? जर तिला वकीलपत्र द्यायचं असेल तर तुला ही लीगली प्रोसेस पूर्ण करावीच लागेल. सांग महिप्त, तिचा ॲड्रेस, फोन नंबर. ती भेटायला आली म्हणजे तुला फोन नंबर माहीत असेल, बोल. परंतु महिप्त शिकरे काहीच बोलत नाहीत. आता महिप्त शिकच्या शांत राहण्यातच नक्कीच काहीतरी दडलेलं आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, तिच्या रूममध्ये असते. ती खूप चिडलेली असते. प्रिया म्हणू लागते, जे काही करायला जाते ते उलटच होते. यांना इम्प्रेस करायला जाते, पण ही काही लोक इम्प्रेस होत नाहीयेत आणि साडी नेसून अश्विनला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते, तर त्याला सुद्धा काही फरक पडत नाहीये. काय करू? कोणी इम्प्रेस होतच नाहीये, म्हणजे माझे सगळे प्लॅन उलट का होतायत? तिकडे नागोबा, तो तर जेलमध्ये. याविषयी काही बोलणार नार तर नाही ना? असं व्हायला नको. जर त्याने माझं नाव घेतलं, त्याने माझं सत्य सर्वांना सांगितलं, तर सर्व संपलं. नाही काहीही झालं तरी मी माझं सत्य बाहेर येऊ देणार नाही. मला नागोबाला भेटावंच लागेल, पण घरातील कोणीच त्याला भेटायला जात नाहीयेत.
मग मला तरी कोण भेटायला देईल, प्रिया विचार करू लागते. आणि त्याच वेळी अश्विन घरी आलेला असतो. अश्विन प्रियाशी काहीच बोलत नाही, परंतु अश्विनला जिंकण्यासाठी प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन तू आलास. अरे केव्हापासून मी तुझीच वाट बघत होते. आता मी तुलाच कॉल करणार होते. खूप दमलायस का रे? आज खूप पेशंट होते का रे? आता अश्विन प्रियाला उलट मोरलत म्हणतो, आज मी दुसऱ्याच कोणाच्या तरी घरात आलो नाही ना, कारण माझ्या बायकोला माझ्यासाठी किंवा नव्याची विचारपूस करण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी वेळच नसतो, कारण माझी बायको पाहावं त्यावेळी कारस्थान करण्यामध्येच बिझी असते. प्रिया म्हणते, अश्विन माझी एकदाच चूक झाली आणि त्याची शिक्षा तू अजूनपर्यंत मला देतच आहेस का? अरे मी म्हणाले ना की मी खरंच चुकले, मी वेड्यासारखी वागली, परंतु आता यापुढे मी असं काहीही करणार नाही. मी वेड यासारखं काहीही करणार नाही अश्विन, आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन मला या सगळ्यात तुला जिंकायचे आहे. तू माझ्यासोबत असताना मला कशाचीच भीती नाही अश्विन, आणि मला तुझ्या साथीची गरज आहे. मी खरंतर बिथरते, परंतु त्यावेळी जर तुझा हात माझ्यासोबत असेल तर माझ्यातून असं काही घडणारच नाही. अश्विन म्हणतो, जर ज्याला शहाण्यासारखं वागायचं असेल ना, तर त्याला कोणाच्याही साथीची गरज नाही, तो स्वतःही ही करू शकतो. परंतु तन्वी, हा तुझा जो देखावा आहे ना, त्याला मी भुलणार नाही. तर प्रिया आता अश्विनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अश्विन अरे तू माझा आहेस ना, मग प्लीज मला समजून घे, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? परंतु अश्विन तिचे हात बाजूला करतो आणि म्हणतो, मी आलोच असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. प्रिया मनाशीच म्हणते, सुभेदारांच्या घरातल्या प्रत्येकजण चिवट आहेतच, आणि हा तर त्यापेक्षा, कारण याच्याही अंगात सुभेदारांच्याच रक्त आहे. त्यामुळे मी याला कितीही म्हणवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे सुभेदारांचे रक्त काही मान्य करायला आणि बोलायला तयारच होणार नाही. प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वजण जेवणासाठी बसतात. तर त्यावेळी आता सायली सर्वांसाठी गरमागरम पोळ्या देत असते. तर विमलताई ती मात्यांना म्हणतात, वहिनी अहो आज तर ती रांगोळी पाहायला तुम्ही तिथे हवा होता, म्हणजे असं वाटत होतं की कुणातरी मुलाच्या हातून चुकून रंग सांडले आहेत. असं म्हणत सर्वजण प्रियाच्या त्या रांगोळीवर हसत असतात. तर अस्मिता म्हणू लागते, बरं झालं पूर्णा आजी नव्हत्या, जर पूर्णा आजी असती तर तिने डोक्यावरच हात मारून घेतला असता. सायली म्हणते, हो ना. आता सायली सर्वांना गरमागरम पोळ्या देत असते आणि प्रतिमा आत्यांना म्हणू लागते, तुम्ही जेवायला सुरुवात करा, मी तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या घेऊन येते. असं म्हणून सायली किचनमध्ये जाते. आता सर्वजण गप्पा गोष्टी करत जेवण करत असतात. सायलीही त्यांच्याशी गप्पा करत असते आणि या गप्पांच्या नादातच नकळतच सायलीचा हात पोळला जातो. तिच्या हाताला चटका लागतो. सर्वजण घाबरतात. सर्वजण सायलीची काळजी करत सायलीला विचारतात, अगं काय झालंय? परंतु प्रतिमा हत्या यांचा जीव कासावीस होतो आणि धावत पडत तर सायलीला पाहायला जातात. सायली म्हणते, काही नाही, जरा हाताला चटका लागलाय. प्रतिमा म्हणतात, जरा लागलंय अगं, बोट लाल व्हायला लागली आहेत, चल. असं म्हणत त्या गॅस बंद करतात आणि सायलीला खुर्चीवर आणून बसवतात. सायलीला म्हणतात, सायली अग जास्त दुखते का बाळा? नको काळजी करूस. असं म्हणत त्या मायेची फंकर सायलीच्या हातावर घालतच विमलताईंना म्हणू लागतात, विमलचा थंड पाणी घेऊन ये. असं म्हणत त्या सायलीची काळजी घेऊ लागतात आणि नकळतच त्या म्हणतात, अगं किचनमध्ये काम करत असताना लक्ष ठेवायचं नवी. आता मात्र सर्वजण प्रतिमा आत्यांकडे पाहू लागतात. सायली ही प्रतिमा आत्यांकडे पाहत असते. प्रतिमा आत्या शांत होतात. तर कल्पनात ताई आता विमलताईंना ट्यूब आणायला सांगतात आणि त्यानंतर प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा अग सायली सुद्धा तुझ्यासाठी तन्वी सारखीच आहे. आता प्रतिमा आत्या सायलीकडे पाहतात. तिचा हात हातात घेत त्यांच्या मायेच्या पदराने सायलीच्या हातावर मायेची फुंकर घालत असतात. त्यांच्या मायेचा स्पर्श आपली आई आपल्या सोबत आहे याची जाणीव सायलीला करून देते. आणि त्यावेळी सायली सुद्धा प्रतिमा
आत्यांकडे पाहू लागते. दोघेही एकमेकींकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नागराज काका महिप्त शिकरेंना जाणीव करून देत म्हणतात, महिप शिकरे, तू जर इथे काही वेडवाकड करून ठेवलं तर साक्षीचं काय हो शकतं याचा विचार करतोयस ना. तर दुसरीकडे साक्षी आता सचिनला म्हणते, मोबाईल दे. सचिन म्हणतो, वेडी आहेस का सॅम. परंतु त्याचवेळी साक्षी ख्याच वेड्यासारखी वागते, हातात चाकू घेते आणि म्हणू लागते, हो खरंच वेडी आहे, मला हलक्यात घेऊ नको, मी एखाद्याचा खूनही करू शकते. आता मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणते की लवकरच सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस येत आहे आणि हा वाढदिवस आपण दणक्यात साजरा करायचा आहे. तर अस्मिता म्हणू लागते, हो सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. त्यावेळी सायली अर्जुन येतात आणि अर्जुन विचारतो, कोणत्या सेलिब्रेशन बद्दल बोलताय. तर आता अस्मिता म्हणू लागते, नाही काही नाही. तर सायली म्हणते, मला माहीत आहे, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दलच बोलताय ना. तर अस्मिता म्हणू लागते, सायली आणि अर्जुनच्या 3 वर्षापूर्वी लग्नाचा वाढदिवस आणि आता 1 वर्षापूर्वीच लग्न, या दोन्ही अॅनिव्हर्सरी अगदी दणक्यातच व्हायला पाहिजेत असं म्हणत सर्वजण आता लग्नाच्या वाढदिवसाची प्लॅनिंग करत असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.